मुंबई महापालिकेतील प्रारूप मतदार याद्यांवर आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीत गोंधळ केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तर मतदार यादीत घोळ नाही, आदित्य ठाकरेंच्या डोक्यात घोळ असल्याची टीका भाजपच्या नवनाथ बन यांनी केली। पण अशी जी मतदार यादी आणि गोंधळ बोलणार नाही, पण चोरी जी तुम्ही करत आहात, मुंबई जिंकण्यासाठी असेल, पुणे जिंकण्यासाठी असेल, ठाणे जिंकण्यासाठी असेल, देशाची सत्ता काबीज केल्यानंतर देखील तुमचा जीव चीटिंग करून, वोट चोरी करून शहरं आमची महाराष्ट्राची जिंकायची ते लुटायची आहेत, ते इनकॉम्पिटंट असतील, त्यांना काम करता येत नसेल तर तातडीने त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे, घरी बसवणं गरजेचं आहे। पण हे जर मुद्दाम झालं असेल, एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी झालं असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे। आदित्यजी ठाकरे, मतदार यादीमध्ये घोळ नाही तर घोळ तुमच्या डोक्यामध्ये आहे। जेव्हा विधानसभेला तुमच्या वरळी मतदारसंघामधून तुम्ही निवडून आला तेव्हा हीच मतदार यादी होती। लोकसभेला 48 पैकी 30 खासदार निवडून आणले तेव्हा अशीच मतदार यादी होती। तर तुम्ही त्याबद्दल रितसर तक्रार करायला हवी, परंतु तक्रार न करता माध्यमांसोबत रडारड करणं हे बंद करा। तर मुंबई महापालिकेवरती महायुतीचाच महापौर बसणार असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनी सर्व कामं थांबवायची कामं केली असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलंय। आमच्या कामाचा जोरावरती आमची सत्ता येणार असं देखील चित्रा वाघांनी यावेळेला म्हटलेलं आहे। त्यांच्यासोबत जनता असते आणि त्याच्यामुळे काम करतोय आम्ही हे लोकांना माहिती आहे। तुम्ही तर सगळी कामं थांबवायचं काम केलं। कोण कुठून निवडून येणार, कोण कुठून जिंकणार हे जनता ठरवत असते आणि आम्ही जे तुम्हाला सांगतो की आमच्या महायुतीचाच महापौर बसणार, हे आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आणि लोकांसाठी केलेल्या योगदानाच्या जोरावरती हे बोलत। तर कुणालाही वेडवाकडं बोलू नका, अजितदादांनी उमेदवारांना हे आवाहन केलेलं आहे। तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न होईल, जाती धर्माला दुखावू नका। बारामतीमध्ये प्रचार सभेदरम्यान दादांनी उमेदवारांना हे आवाहन केलं। उमेदवार किंवा उमेदवारांचे पाठीराखे प्रचारक फिरताना कुणालाही उलट बोलायचं नाही। जर कुणी काही प्रश्न विचारला तर समजावून सांगायचं, ऐकलं ठीक, काही जण तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील। कुठल्याही जाती धर्माला कुठंतरी त्यांना ठेच पोचेल, कुणाच्या भावना दुखवल्या जातील, अशा पद्धतीनं कुठलंही कॉर्नर सभेमध्ये किंवा तुमच्या सभा होतील तिथं कुणीही बोलायचं नाही। तर भिवंडीचे खासदार बाळामामा मात्रे अधिकाऱ्यांवरती संतापलेले होते। बाळामामा अधिकाऱ्यांवर संतापल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। बाळामामा मात्रे नागरिकांच्या तक्रारी घेऊन केडीएमच्या आयुक्तांच्या भेटीला आलेले होते। संबंधित अधिकारी उपस्थित नसल्यानं बाळामामा संताप एक तक्रार नाही मागा 15%